दिवाळीचा उत्साह हा शिगेला पोचलेला आहे आणि याची झलक दिसते दादरमधील फुल मार्केट परिसरात। मी सध्या उभा आहे दादरच्या फुल मार्केट परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गर्दी जी आहे ती ग्राहकांची गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर दिवाळी म्हटलं तर खरं तर दिव्याचा सण आहे, मात्र याचबरोबर फुलाची आरस तोरण हार यासाठी याचाही मोठा मान असतो आणि याचसाठी फूल खरेदी करण्यासाठी मुंबई व आसपास उपनगरातील अनेक नागरिक व त्याचबरोबर छोटे मोठे व्यापारी जे आहेत ते मुंबईतील प्रसिद्ध असा मोठं फूल मार्केट या मार्केटमध्ये फूल विक्री करण्यासाठी येत असतात आणि या विक्रीसाठी खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात आणि याच खरेदीसाठी वाढत्या प्रमाणाची मागणी पाहता या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फूल जे आहे या दादर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात फुलाची आवक जी आहे ती या ठिकाणी आलेली पाहायला मिळत आहे। झेंडू, शेवंती त्याचबरोबर झेंडूच्या केसरी पिवळ्या रंगाचे तोरण सध्या मार्केट परिसर हा पूर्ण याने व्यापलेला आहे। त्याचबरोबर मागणी वाढल्यामुळे झेंडूच्या दरामध्ये थोडी मोठी वाढ झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 50 रुपयापासून 120 रुपये प्रति किलोपर्यंत फुलांचे दर हे सुरू आहेत। त्याचबरोबर गुलाबाचे हार, सजावटला लागणारे अस्टर काम, त्याचबरोबर मोगरा, काळ्या रंगाचे देखील या ठिकाणी लक्ष्मीपूजनसाठी लागणारे कमळ म्हणजे असे वेगवेगळे फुलं जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले मार्केटमध्ये पाहायला मिळत आहेत। एकंदरीत फुल मार्केटमध्ये फुलांचा भाव कसा आहे आणि यावेळची दिवाळी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही व्यापारी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल यावेळेस गेल्या वेळेच्या पेक्षा गर्दी कशी आहे आणि काय वाटतं दिवाळीचा उत्साह कसा व्यापाऱ्यांमध्ये आहे? दिवाळीचा यावेळी उत्साह खूप चांगला आहे, गिऱ्हाईक भरपूर आहे, परंतु परिस्थिती अशी झालेली आहे ऐन वेळेला पाऊस आलेला आहे आणि दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांनी जे माल तुंबून ठेवले होते ते सगळे माल आता भिजून येत आहेत। भिजलेल्या मालाला मार्केट अर्धे मिळते, सुके जे माल आहेत त्याला चांगल्यापैकी मार्केट आहे। 60 रुपये 80 रुपये गोंडे आहेत, गुलछडे आहेत 120 रुपये, शेवंती आहेत 100-80 रुपये, मार्केट चांगल्यापैकी आहे। फक्त माल सुके येणं गरजेचं होतं, ऐन पावसाच्या आल्यामुळे शेतकऱ्यांचं याच्यात मोठं नुकसान होत आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने बोललं काही ग्राहक पण आहे। दादा तू गर्दीमध्ये खरेदी करायला आलेला आहेस, काय वाटतं कशा प्रकारचे फुलं खरेदी करतोयस? कशा प्रकारची? चांगली फुलं आहेत। दिवाळीचा उत्साह आहे, उत्साहामध्ये काय वाटतं या सगळ्या फुलांच्या मोठी गर्दी या ठिकाणी आणि एवढ्या गर्दीत तू फुलं खरेदी करण्यासाठी आलेला आहे? आपला सण आहे, आपल्या सणासाठी मी फुलं घ्यायला आलो आहे। दिवाळीचा सण आहे, एवढी गर्दी आहे किती सर्व माणसांचा उत्साह आहे। दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी झाली पाहिजे, आपल्या घरी व्यवस्थित पूजा झाली पाहिजे, त्यासाठी एकंदरीत पाहायला गेलं तर दिवाळी निमित्त दादर फुल मार्केट हा फुलून आलेला आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी उपनगरातील असतील, त्याचबरोबर मुंबईकर असतील किंवा इतर परिसरातील नागरिक व ग्राहक मोठी गर्दी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या गर्दीमध्ये ग्राहकांनीही आपली काळजी घ्यावी असं देखील या ठिकाणी आव्हान जे आहे ते व्यापाऱ्याकडनं केले जात आहे। मात्र दिवाळीचा उत्साह पाहता दादर फुल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह व आनंदाचे वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अजय मोहितेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।